मैत्रिणींनो, मी खास तुमच्यासाठी रोनाल्ड फूड प्रोसेसर याचं डेमो देण्यासाठी श्री मोहन ननवरे यांना बोलवलं होतं. तर यांच्या फूड प्रोसेसरची खास वैशिष्ट्य म्हणजे गेली कित्येक वर्ष, 30 वर्षाहून अधिक वर्ष ते हे फूड प्रोसेसर विकतायत. आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रिक खवणी आहे, नारळाची खवणी. तसंच ज्यूस काढायचा असेल लिंबाचा किंवा मोसंब्याचा वगैरे, तर इलेक्ट्रिक आहे. म्हणजे खूप काढायचं असेल किंवा इझिली काढायचं असेल तर त्याचा खूप उपयोग होतो. आणि अर्थात कणिक मळणं आणि स्लाइस करणं, तुकडे करणं भाज्यांचे, हे तर आहेच. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट बघा आणि तुम्हाला हवं असेल तर जरूर घ्या. अजून एक म्हणजे पुरण वाटणं, वाटली डाळीची डाळ वाटणं, हे सगळं पण यांच्या फूड प्रोसेसरमध्ये खूप छान इझिली होतं. इवन चकलीची भाजणी, मळणं वगैरे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करून विकत घ्या. मैत्रिणींनो, आज आपल्या चॅनेलवरती एक पाहुणे आलेले आहेत. ते म्हणजे रोनाल्ड या फूड प्रोसेसरचे पुण्यातले डिस्ट्रीब्युटर. आपण तुम्ही ओळख करून द्या आणि डेमोला सुरुवात करा. तर या फूड प्रोसेसरची खासियत पण ते तुम्हाला सांगतील, किंमत किती आहे, त्याचे तुम्ही घेतलं तर तुम्हाला काय फायदे होतील ते पण तेच तुम्हाला सांगतील. तर ओव्हर टू श्री मोहन. नमस्कार, मी रोनाल्ड फूड प्रोसेसरचा सेल्स एक्झिक्युटिव्ह. आमचं प्रोडक्शन गेली 38 वर्ष झालं. हा फूड प्रोसेसर बनवतो, आम्हीच विकतो आणि आम्हीच सर्व्हिस देतो. म्हणजे खासियत म्हणजे एक छोटा 3-4 लोकांच्या फॅमिलीसाठी आपण हे बनवलेलं आहे. पहिली गोष्ट असं आहे की 1990 सालचा या प्रोडक्टला पारखे अवॉर्ड मिळालेला आहे, जो स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चरसाठी दिला जातो, जो महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे. आणि याच्यामध्ये आपण सगळ्या लोकांना विकल्यानंतर आफ्टर सेल सर्व्हिस आहे ते आपण स्वतः प्रोव्हाइड करतो. सगळ्यात महत्वाचं, मार्केटमध्ये जे फूड प्रोसेसर आहे त्याच्यापेक्षा हे वेगळं युनिट आहे. याच्यामध्ये वेगळं असण्याचं कारण, मिक्सर वापरताना तुम्हाला फूड प्रोसेसरचं भांडं जोडायची गरज नाहीये. नुसता मिक्सर म्हणून वापरू शकतो, नुसता फूड प्रोसेसर म्हणून वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचं असं आहे की जी मिक्सरची भांडी आहेत त्याला रिंग नाहीये, विदाऊट रिंगचे येतात. छोटा पॉट आहे, या छोट्या पॉटमध्ये तुम्हाला अर्धी मिरची करू शकता, 2 मिरची करू शकता, सुक्या खोबऱ्याची पावडर करू शकता, बिना पाण्याचा मसाला. अगदी 2 पाकळ्या आहेत, 2 पाकळ्या याच्यामध्ये करू शकता. सगळ्यात महत्वाचं, फ्लेक्सिबल आहे ते. बघा इतकं सोपं आहे आणि विदाऊट रिंगचं येतं. याच्यामध्ये रिंग असल्यानंतर दररोज रिंग काढून धुण्याची गरज असते. रिंग जर काढली नाही तर आतमध्ये मसाला असतो, तो बसतो आणि दुसऱ्या दिवशी तो कुजलेला असतो. त्यामुळे हे दररोज रिंग काढणं गरजेचं असतं. बघा, हे जो छोटा पॉट आहे याच्यामध्ये अगदी तुम्हाला 2 मिरच्या, 2 पाकळ्या लसणाच्या होऊ शकतात किंवा 1 मिरची याच्यामध्ये होऊ शकते. आपण बघू शकतो. हे फक्त याच्यामध्ये टाका आणि लावा. आहे हे बसवायचं एकदम सोपं आहे. नुसतं ठेवा आणि क्लॉकवाईज फिरवा, हे बसणार आहे. याच्यामध्ये काही राहिलेलं नाही. अगदी 1 मिरची आहे. दररोजच्या रुटीनच्या कामामध्ये आपल्याला अर्धी मिरची, 1 मिरची, 2 मिरची पाहिजे असतात. याच्यामध्ये होतं. याच्यामध्ये अगदी 2 पाकळ्या लसणाच्या टाका, त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे. बघा, तेव्हा याच्यामध्ये काही राहत नाही. अगदी सुकं खोबरं तुम्ही टाकलं, अगदी हाताने पीस करून टाकलं तर याच्यामध्ये बारीक होणार आहे. काही राहत नाहीये. सगळ्यात महत्वाचं असं असतं की आपला किचनमध्ये जो मिक्सर असतो त्या मिक्सरला एकदा वाटण केलं की नंतर आपण टाकू शकत नाही. ते खोबरं वगैरे टाकलं तर खोबरं हे तसंच मसाल्यामध्ये येतं. याच्यामध्ये 10 वेळा जरी याच्यामध्ये काही मटेरियल टाकलं तर चमचा वापरायची गरज नाही आणि शेवटपर्यंत सगळं झालेलं असेल. याच्यामध्ये काही होत नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये बिना पाण्याचा मसाला होतो. आपल्याला फिश करीसाठी किंवा नॉनव्हेज साठी जो बिना पाण्याचा मसाला लागतो तो याच्यामध्ये होतो आणि तो 15 ते 3 आठवडे याच्यामध्ये विदाऊट पाण्याचा केल्यामुळे टिकून राहतो. हे मिक्सरचं झालं. त्याच्यामध्ये हा छोटा पॉट आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर हा मोठा पॉट आहे. त्या पद्धतीचा आहे. मस्त. बेसिकली बायकांना ना 2 चमचे शेंगदाणे किंवा 2 मिरच्या, 1 लवंग असंच काहीतरी बारीक करायचं असतं आणि त्याला खूप अडचण येते. म्हणून मिनी मिक्सरची पण गरज असते. तर मला वाटतं ते तुमचं छोटं भांड इज अ गुड दिसतं. राईट. हो ना. आणि ते लॉक नाहीयेत त्याला, तर त्यांनी काही फरक नाही पडत. ते उडत नाही कधी. ह्याला धरून बसायची गरज नाही कारण ह्याला व्हॅक्यूम खूप नाही. ते नाही, भांड प्रत्येक भांड्याला लॉक आहे.
नाही ते नाही, वरचं झाकणाला. रिंग हा. हे लॉक आहे, हा. हे आहे ना, हा. त्याला धरायची गरज नाही. ओके. पण खोबरं ज्यावेळेस असतं की नाही, हा. तेव्हा खोबरं वरती उडतं. हा. तर त्यावेळेस जोपर्यंत खोबरं बारीक होत नाही हा. तोपर्यंत त्याला असा हात ठेवावा लागतो. स्मॅश झालं की ठेवून द्यायचं. ओके. ओके, ठीक आहे. ओके. बेसिकली गार वस्तूच त्यातनं काढायच्या अर्ध. काही असो. नाही, गरम असेल तर ते वाफेने ते झाकण कदाचित अर्धवट असं वर येऊ शकतं. आपण गरम काहीच करत नाही याच्यावर. सूप वगैरे कधी कधी जाताना टोमॅटो जरा काय मध्ये आहे, हा विस्पर वापरायचं. वीप आहे, वीप वरती होऊन जातं. हो. आणि त्याच्यात 20,000 RPM म्हणायचं, त्यामुळे एका झटक्यात होऊन जातं ते. मोटरची पॉवर काय आहे? अर्धा एचपी. किती? अर्धा एचपी, 500. 500 वॅट. ओके, 500 वॅट इज इनफ. आपण 38 वर्ष जर पुण्यामध्ये विकतोय आणि आपल्याला प्रॉब्लेम नाहीये तर 1000 वॅटची 800 वॅटची गरज असते. ओके, आणि ही मिक्सर आहे बेसिकली मेनली. त्याच्यामध्ये फूड प्रोसेसर आहे. 20% मिक्सर आणि 80% फूड प्रोसेसर. कारण याच्यामध्ये फक्त वाटण होतं आणि वाटण सुद्धा आपण याच्यात काहीच करू शकत नाही. पण इथं तुम्हाला कणिक म्हणा, भाजी चिरणं, ज्यूस, मिक्सिंग, स्लाइस, पेपर्स, ओके, सगळ्या गोष्टी जे किचन मधले 80% आपल्याला ज्या जास्त इफेक्टिव्ह राहतात ते या बाजूच्या असतात. ओके. हे काही कॉमन आहे. राईट राईट. ओके. ओके, आपण पुढे चालू. हो अगदी. हे छान आहे. छोटं भांड दाखवलं तुम्ही आम्हाला की ते छोटं कसं. हा. आणि मग ते दुसरं भांड कशासाठी आहे? क्वांटिटी वाईज, म्हणजे इडलीचं पीठ वगैरे करायला हे वापरायचं का? इडलीसाठी, डोशासाठी. ओके. आणि हे रुटीन मध्ये. बरं, मग ते तुम्ही डाळ आणली ती त्याच्यात करणार आहात का? याच्यामध्ये हो, डाळ पण त्याच्यात नाही करायची. मी त्यावेळेस सांगणार ना तुम्हाला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यात काय काय करायचं मोठ्या भांड्यात? मिक्सरचं रुटीनचं काम. म्हणजे मिक्सरचं- चटणी बस. जास्त क्वांटिटीची असली तर त्या. रुटीन जे मिक्सरचं काम आहे ते मिक्सर. ओके. फूड प्रोसेसर मध्ये इथं तुम्हाला वाटली डाळ, कैरी डाळ आणि मेदवडा. मेदवडा करताना मिक्सरमध्ये प्रॉब्लेम काय असतो की पाणी टाकावं लागतं आणि पाणी टाकल्यामुळे सैल होतं, वड्याला आकार देता येत नाही. बरोबर. तेल जास्त लागतं, बरोबर म्हणजे होत नाही. बरोबर. सेकंड, त्याच्यामध्ये फाईन होतं, चिकट वडे होतात. ओ, असं आहे. वड्यासाठी थोडंसं रवाळ पीठ लागतं खुसखुशीत वडे होण्यासाठी. आणि इथं रवाळ पण अगदी डाळ नाही असं नाही लागतं. नाही नाही नाही, डाळ राहणारच नाहीये. हा, म्हणजे तसं लागतं पीठ. इथं पण 2000 RPM आहे. त्यामुळे पुरण करायचं आहे, तुम्हाला श्रीखंड करायचंय, वाटली डाळ, कैरी डाळ आणि मेदूवडा. वाटली डाळीत पण तुम्हाला रवाळ पाहिजे असते, टेस्ट नाही. इव्हन तुम्हाला इथं शेंगदाण्याचे लाडू करता येते, शेंगदाण्याची पोळी करता येते. ओके. छान. ओके, करूया आता. हा, करा माझं चालूच आहे रेकॉर्ड. आता आपला मिक्सर आहे, हा. तो बंद करायचंय. फूड प्रोसेसर चालू करायचंय, त्यामुळे फक्त एक कॅप लावून घ्या. फूड प्रोसेसरचं भांड आहे, तो हँडल हा स्विचच्या बाजूला ठेवा. ओके. थोडंसं प्रेस करून क्लॉकवाईज फिरवून घ्या. ते स्टीलचं ब्लेड आहे, ठेवा हा. आणि झाकण लावून द्या. ओके. फूड प्रोसेसर चालू. फूड प्रोसेसरला 18 स्पीड आहे. बघा, हा टप्पा आहे तो मॅक्झिममला चालतो आणि ऑन आहे 18 स्पीडला. हो, त्याला असं केलेलं आहे. त्याला एक इफेक्टिव्ह असं काम आहे की याच्यामध्ये आपण नारळ खाऊ शकतो. ओके. हाताने करायचं जे किचकट काम आहे तर 1 मिनिटामध्ये आपण एक नारळ खाऊ शकतो. त्याच्यामध्ये रॉड ठेवा आणि जाळी दिलेली आहे, जाळीला पण तिरका काढा येतो, याच्यामध्ये बसवून घ्या. किती जाळ्या आहेत टोटल तुमच्याकडे? एकच जाळी. ओके. त्याच्यामध्ये छोटं जे फूल आहे ते जाळी म्हणजे कुठली दाखवता जरा? हे बघा, ओ, ती एकच दिलेली आहे एकच जाळी आहे. ओके. आणि याच्यामध्ये बसवून घ्या. हा. छोटा रॉड आहे तो ठेवा, त्याच्यावरती एक छोटं फूल आहे ते ठेवा आणि 2चं स्पीड ठेवा. याच्यामध्ये जर हाफ लिंबू केला आपण, हा, तर हाफ लिंबाचा ज्यूस करू शकतो आपण. ओके. ते मोठं जे आहे ते मोसंबी संत्रीचा करू शकतो. अरे वा. मोसंबी संत्री कारण हाफ करून याच्यामध्ये ठेवा, याच्यामध्ये ठेवणार आहे. आणि हे आहे कोकोनट स्क्रेपर, त्याच्यामध्ये लावा. फक्त त्याला दात्रा दिलेली आहे, त्याच्यामध्ये डॅमेज व्हायचं काही एकदम घाबरून जायची गरज नाहीये. ते नुसतं ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. 1-2 स्पीड ठेवलं तर घाबरायची गरज नाही. आपण हाताने सुद्धा हे करू शकतो. अमेझिंग. पण आपल्याला हात ठेवायची गरज नाहीये. आपण नारळ फोडीची करवंटी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. ओके. अशी करवंटी घ्या आणि याच्यामध्ये ठेवा. याच्यामध्ये आपण पांढरा भाग वेगळा काढू शकतो आणि पाटीचा भाग वेगळा काढू शकतो.
जो पाठीचा भाग आहे तो चटणीसाठी भाजीसाठी वापरू शकतो आणि जो पांढरा भाग आहे तो ओल्या नारळाच्या करंजा, लाडू, बर्फी, डेकोरेशनसाठी आपण वापरू शकतो. ओके. साधारण अर्धी वाटी नारळ खोवायला किती हे लागतो? तुम्हाला 15 सेकंद लागतात. अक्का आपण करून दाखवूया आपली अर्धी वाटी. कारण हे बायकांसाठी खूप महत्वाचं आहे, नारळ खोणं. हा पाठीचा भाग आहे तो नंतर काढा, तो तुम्ही चटणीसाठी भाजीसाठी वापरू शकता. ओके ओके. आणि हा जो पांढरा भाग आहे हा, ओ ते त्यात पडलाय का? ओके. तर हा जो आहे ओके, ग्रेट ग्रेट. दिस इज रिअली खूपच छान आहे, हे युजफुल आहे बायकांसाठी. त्यातलं मला एक तर ते ज्यूस निघतंय संत्रा मोसंबाचं, ते तो पण बघणार आहोत. हा, लिंबाचा ज्यूस करताना फक्त चालू करा आणि याच्यामध्ये ठेवा. ओके. बघा याच्यामध्ये काही राहणार. ओके. सगळ्यात महत्वाच्या ज्या बिया आहेत, सीड आहेत, त्या जाळीमध्ये पडतात आणि चोथा आणि बिया जाळीमध्ये पडल्यानंतर ज्यूस हा फिल्टर करून त्या जाळीमध्ये पडतो. हा फारच छान फीचर आहे. हो, याच्यामध्ये साखर टाकली आणि एक कब्बर पाणी टाकलं आणि हे स्टीलचं प्लेट टाकलं आपण, तर काही सेकंदामध्ये आपण सरबत करू शकतो. साखर याच्यातच टाकायची. ओके. टाकायची या पद्धतीचं. आणि पाणी पण टाकू शकतो का? आणि एक कब्बर पाणी टाका आणि मग डायल्यूट करून घ्या आणि तुम्हाला जितकं सरबत करायचं ते नंतर तुम्ही त्यात ऍड करू शकता. अशा पद्धतीचे हे आहे. फारच छान. बघा याच्यामध्ये आपल्याकडे चकत्या करायचं आणि खीस करायची अशी 2 ब्लेड आहेत. ज्याच्यामध्ये चकत्या करू शकता. काकडी, गाजर, मुळा, बीट सॅलडसाठी किंवा उन्हाळ्यामध्ये बटाट्याचे वेफर्स करू शकता. ओके. किंवा कारले, पडवळ याच्या सगळ्याच्या चकत्या करू शकतो. आणि ही खिसणी आहे त्याच्यामध्ये खीस करू शकतो. आपण चकत्या करून बघूया. ह्या डिशला फक्त फिक्स करून घ्यायचं. हा रॉड आहे याच्यावर ठेवून द्या. तर चकत्या करताना हे झाकण बसवून घ्या आणि काकडी फक्त यातून टाका. बघा एवढ्या छान चकत्या याच्यामध्ये. राईट. सगळ्या सारख्या आकाराच्या होतात. कमी जास्त थिकनेस हा प्रकार याच्यामध्ये अजिबात होणार नाही. बरोबर. याच्यामध्येच आपण काकडी, गाजर, मुळा, बीट. काकडी आपण गाजर किसू शकतो? हो हो, किसणीचं आहे. पण आपण याच्यामध्ये अगदी कारल्याचं सुद्धा करू शकतो. चकत्या ना? हो हो. फक्त याच्यामध्ये असं ठेवा. अगदी याच्यामध्ये ज्यावेळेस तो सीझन असतो आणि कारली भरपूर प्रमाणात स्वस्त असतात, तेव्हा कारल्याच्या चकत्या याच्यामध्ये करून आपण वाळून वर्षभर वापरू शकतो. अशा पद्धतीचं. काय सांगता? हो. पण ते म्हणजे करकरीत पाहिजेत भाज्या. थोड्याशा वाकड्या झाल्या तर ते गडबड होते रे. नाही एकदम सारख्या आकाराच्या. नाही पण ते काकड्या करकरीत पाहिजेत. काकड्या किंवा जी भाजी आणाल ती. असं काही प्रॉब्लेम नाहीये. ते याला एवढी धार असते, शार्प ब्लेड सारखी धार असते आणि सेंट्रिफ्युगल फोर्सला वरून काकडी ब्लेड मध्ये सापडले की ते कट होतं. आणि सगळं म्हणजे अगदी पहिल्या एक काकडी असेल तर पहिल्या आणि शेवटची जी काकडीची स्लाइस आहे ती सारख्या आकाराची राहते. ओके. बघा याच्यामध्येच अगदी कोबीचा खीस करू शकतो आपण, जो चायनीज साठी पाहिजे असतो आपल्याला किंवा साध्या भाजीसाठी पाहिजे असतो. जनरली आपण चौकोनी चिरतो तर भाजी थोडी पांचट होते, पण तुम्ही ही जर चकते सळीसारखा खीस करून घेतला तर भाजी अगदी कुरकुरीत आणि छान होऊ शकते, पांचट होऊ शकत नाही. बरोबर आहे. लांब आणि पातळ. अगदी व्यवस्थित करू शकते. राईट. येस. याच्यामध्येच आपल्याकडे खिसणीचं ब्लेड आहे. ओके. तर आपण याच्यामध्ये खीस करू शकतो. काकडी, गाजर, मुळा, बीट. सीझन मध्ये आपल्याला हलवा करायचा आहे, दुधी किंवा गाजराचा हलवा. 5 किलो गाजर आणले तर अगदी 1.5 ते 2 मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. पटपट होतं आणि सगळं होऊन जातो. ओके, जरा दाखवा किती हे झालंय बारीक.
ओके. हलव्यासाठी जो पाहिजे असतो त्या पद्धतीने याच्यामध्ये होणार. हा, हलकस जाडसर आहे का त्याची बारीक पण ब्लेड आहे? नाही, अजून तुम्ही याच्यात- याच्यामध्ये प्रेस कसं कराल त्याच्यामध्ये राहतं. ओके. म्हणजे वरून हा पुशर आहे, जेवढा हळू प्रेस कराल तेवढं पातळ येतं, जास्त प्रेस कराल तेवढं जाड ओ येतं. असं आहे. ओके ओके ओके. याच्यामध्ये भाजी चिरायची अगदी कांद्याच्या चकत्या पण आपण करू शकतो याच्यामध्ये. सो बेसिकली या ब्लेड्स किती आहेत अशी छोटी छोटी? याच्यामध्ये चकत्या करायचं आणि खीस करायचं एक ब्लेड येतं. हा. त्याच्यामध्ये नारळ फोडीचं एक येतं, छोटं लिंबाचा ज्यूस करायला, मोसंबी संत्रीचं करायला एक ब्लेड सो येतं. चकते आणि किस याच्यासाठी आहे, दोन्ही. तुकडे नाही, आणि- बिटाचे तुकडे नाही, तसं नाही. नाही. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला तुकडे करता येतात. अरे वा. जे भाजीसाठी आहे ते हा. आपण करता येतात. त्याच्यामध्ये आपण कांदा बघू शकतो. अगदी खेकडा भाजीसाठी पाहिजे असतील हा. तरी होतं, किंवा सॅलडसाठी भाजीसाठी पाहिजे असतो, अशा पद्धतीचं याच्यामध्ये होणार आहे. आता फक्त ठेवा आणि प्रेस करा. ओके. सो गोल चकत्या पण होऊ शकतात? हो हो, गोल चकत्या पण होतील. हे तुम्हाला भजीसाठी दाखवले. हा हा हा. ओके. त्याच्यामध्ये फक्त बेसन टाकलं. ओ, तुम्ही गोल चकत्याच केल्या आहेत आता, Yes. पण अशा अर्ध करून त्या पण करता येतात रे? अगदी अगदी. तुम्हाला गोल चकत्या पण याच्यामध्ये होतील. नाही, आता आपण गोल चकत्याच केल्या ना मला वाटतं. नाही नाही, कांदा भजीसाठी केला. तुम्हाला गोल चकत्या दाखवतो याच्यामध्ये. हा, म्हणजे ज्या आपण डिस्प्लेला ठेवतो. Yes, yes. ओके. सो बेसिकली हा अटोपशीर आहे फूड प्रोसेसर. अगदी तुम्हाला एका माणसासाठी सफिशियंट वापरता येईल, किंवा 10 लोक असतील तरी याच्यामध्ये वापरता येईल. 10 माणसांना पण हा इनफ? हो हो, फक्त कणकीचं दोन वेळा करून घेता येईल असं आहे. याच्यामध्ये एका वेळी अर्धा किलो कणिक होऊ शकते. ओके. ह्याच्या आहेत अशा चकत्या होतात. ओके, नाईस. अगदी किती पाहुणे आले, अगदी तुम्हाला 5-10 पाहुणे आले तरी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये याच्यामध्ये चकत्या, काकडी, गाजर, मवार, सॅलडसाठी आपण करू शकतो. नाईस. त्याच्यामध्ये भाज्या पण चिरता येतील. हे जे ब्लेड आहे हा. या मशीन मधलं 80% कामं करण्यासाठी हे ब्लेड वापरलं जातं. त्याच्यामध्येच कणिक म्हणा, भाज्या चिरणं, ज्यूस, शेक, मिक्सिंग, स्लाइस, पेपर्स याच्यामध्ये करता येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पराठ्याचं करता येईल. सगळ्यात महत्वाचं पराठे, बिना पाण्याचे पराठे होतात. ओके. अगदी तुम्ही याच्यामध्ये भाजी टाकून चिरून घेतली. आता कोबीचा आपण का दाखवतोय, कोबी हा दोन्ही भाज्यामध्ये मोडतो. पाले करून टाकलं तर पालेभाज्यामध्ये मोडेल, आणि पीस करून टाकलं तर फळभाज्यामध्ये मोडेल. ओके. काय करून टाकला तर पालेभाजीमध्ये? तुम्ही असे पीस करून टाकले तर फळभाज्यामध्ये मोडेल, आणि असे पाले करून टाकले तर पालेभाज्यामध्ये. ओके. पालेभाज्या असतील तर फक्त धुवून नितळून घेतल्या पाहिजेत, म्हणजे गोळा होणार नाही. हा हा हा. हे लावून द्या. आता हे तुम्हाला भाजीसाठी पण करता येईल, परतून करण्यासाठी. त्यापेक्षा बारीक केलं तर मंचुरियन साठी करता येईल. आणि याच्यामध्येच कणकेचं पीठ टाकलं, मीठ तिखट मसाला टाकला तर तुम्हाला बिना पाण्याचा पराठा होऊ. आपण याच्यामध्ये पराठा सुद्धा बघू शकतो. हा, हे ही चांगली गोष्ट आहे की भाज्यांचे पराठे पण पटापट होऊन जातील. याच्यामध्ये फक्त झाकण लावून घ्या. आणि याचं किती वेळ आपण बटन प्रेस करून ठेवू शकतो? किती वेळ करू शकतो? काही असं त्याला लिमिट नाहीये. अर्धा तास हे मशीन चालू शकतो. ॲट स्टेज. ओके. अरे वा, फारच छान. याच्यामध्ये बघा कुठेही भाजी नाहीये. हा, तुम्ही ते स्क्रीनकडे इकडे दाखवा बरं ते. हे बघा, हा, त्याचा डायरेक्टली पराठा. ओके ओके ओके. कणिक आपली जास्त झाली आहे थोडीशी, म्हणून ते गोळा होत नाही. नाही तर गोळा होतो का? त्याच्यामध्ये आता पूर्ण मिक्स झालेलं आहे. तेल, मीठ, तिखट मसाला टाका आणि तुम्ही पुन्हा चालू करा. अगदी मिक्स पराठ्यासाठी तुम्ही अगदी काकडी सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. काकडी, गाजर, मुळा ते तुम्ही मिक्स करू शकता.
हे इंटरेस्टिंग आहे की ऍट अ स्ट्रेच तुम्ही अर्धा तास चालवू शकता हो हो आणि तुम्ही दुसऱ्या भाज्या पण घालू शकता. म्हणजे विविध पराठा आपण एकाच भाजीचे पराठ्याने तुम्ही सगळ्या अगदी लहान मुलं जर असतील तर तुम्ही 2-4 प्रकारचे भाज्या टाकून पराठे करू शकता आणि बिना पाण्याचे होतील. लहान मुलाला अगदी पुरी टाईप करून खाल्ले जातात. अलीकडे लहान मुलं भाज्या खात नाहीये तर ते भाज्या तुम्ही पिठात टाकून पराठे म्हणून सुद्धा करू शकता. खूपच छान आयडिया आहे. एक थेंब पाणी न टाकता आपण फक्त पराठा तुम्ही ते करतो. 2 पर्यंतच नेऊ शकता का? ते मॅक्झिमम बटनला लावू शकत नाही का? म्हणजे हे लावू इकडे शकतो. लावू शकता ना? हो, हे कणिक मॅक्झिममलाच करू करायचं आहे आपल्याला. ओके. फक्त हे कमी स्पीड होतं गोळा करण्यासाठी आपण जनरली हे करू. त्याला कुठेही कणिक चिकटलेली नाही. बरोबर आहे. छान. एक थेंब पाणी न टाकता आपण गोळा केलेला आहे. ओके. आपण कणिक पण याच ब्लेडनी करायची? याच ब्लेडनी. त्याच्यामध्ये सणाची काम आहे. चकली, करंजा, अनारस, पापडी आपण करू शकतो. चकलीचं काय करू शकतो? चकलीचं पीठ मळून घेऊ शकतो आपण. अगदी गरम पाणी मोहून टाकून सुद्धा करू शकतो. पण म्हणजे चकलीचं पीठ जर मळलं नाही तर सॉफ्ट होत नाही. हो का? माझ्याकडे पुण्यामध्ये एवढे दररोज केटरिंगचा बिझनेस करणारे आहे. 2-2 मशीन ठेवलेले आहे. ओके. 100 किलोचं सीझन मध्ये चकली करणारे लोक आहेत. ओके. तर तुम्हाला मी त्यांचे फोन नंबर सुद्धा देऊ शकतो. ओके. इतका कॉन्फिडन्स आहे हो, हो. तुमच्याकडे? पुरणपोळीचा व्यवसाय करणारे लोक आहेत. हं. मोदक करणारे लोक आहेत. मोदकाची उकड याच्यामध्ये करू शकतो आपण. जनरली मोदकाची उकड आपण हाताने लवकर मळली नाही तर मोदक चिरतात. तर गरम गरम उकड काढलेले याच्यामध्ये आपण मळू शकतो. इतकं ते छान होतं. ओके. कणिक ग्रेट. आपण बघूया. कणिक सुद्धा अशी छान होणार आहे. तुम्हाला पाणी हवंय? हा. आणलंय. ओके. तुम्ही घाला मग मी आणून देते. याच्यामध्ये तेलबीट टाका. टर्बो वापरा. मॅक्सिमम स्पीडला ठेवा आणि ऑन करा. आपण तेल टाकतो तसं पाणी टाका. त्याच्यामध्ये पहिली कणिक कुटून होते आणि नंतर गोळा होतो. पहिली काय? कुटून होते. आपल्याला कुटून कणिक पाहिजे असते. मार्केटमध्ये कुठलाही फूड प्रोसेसर घ्या. सगळ्या फूड प्रोसेसरला प्लॅस्टिकचे ब्लेड आहे. प्लॅस्टिकच्या ब्लेडमध्ये कणिक मळून होते. कुटून होत नाही. आपल्याला कुटून पाहिजे असते. याच्यामध्ये रोनाल्ड फूड प्रोसेसर एकमेव असा प्रोडक्ट आहे की त्याला स्टेनलेस स्टीलचं ब्लेड कणिक मळायला दिले. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पराठे पण बिना पाण्याचे होतील आणि सगळी सणाची कामं होऊन कणके हा कुटून मिळतील. तुम्हाला कुटून येते पाणी हे तुम्ही खाण्यासाठी कणिक पर्यंत टाका किंवा पिठामध्ये फळ पडेपर्यंत. साधारण 1-1.5 मिनिटात झाली एवढी कणिक. तुम्हाला अर्धा किलो कणकेसाठी 30 ते 35 सेकंद मॅक्झिमम 40 सेकंद लागते. बरोबर. फारच छान. बघा ओके. असा गोळा एकमेव मिळतोय. हा. बायकांसाठी ना असं छोटं कमी जागा वापरणारं कमी ऍक्सेसरीज असणारं युनिट असायची फार गरज आहे. I बघा think. याला काही चिकटत नाहीये. बरोबर. म्हणजे जे आपण बायकांचं एक असतं की मशीन मध्ये कणिक मळल्यानंतर भांडं धुण्याचा वगैरे त्रास आहे. त्याला काहीही चिकटत नाही. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये पूर्ण होऊ शकतं. याच्यामध्ये पुरण आपण करून बघूया. हे फक्त शिजवलेलं पुरण आहे का? शिजवलेलं पुरण. म्हणजे त्यात डाळ आणि हे तसंच आहे. हो. गूळ आणि डाळ शिजवून डाळ घेतलंय. शिजवून घेतलेले. हा. गूळ टाकून डाळ शिजवून घेतलेली आहे. ओके. आणि गार असलं तरी होणार आहे. हो हो हो. ते आपण जनरली म्हणतो ना चाळणीत घालायचं असतं की गरम गरम चाळणी टाकायचं गरमच लागतं किंवा पुरण यंत्रात गरमच हा. लागतं. हा. याची काही गरज नाहीये. ओके. तुम्ही याच्यामध्ये अगदी थंड पुरण करू शकता. फक्त लावून घ्या आणि चला. अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये मी पुरण बघू शकता.
मस्त झालं. फारच छान. अगदी 30 ते 35 सेकंद लागतात. कशाचं याच्यामध्ये काही सो नाही. तुमचं म्हणणं आहे मोदकाची हे पीठ काय म्हणतात ते उकड, चकली पण मळायचं जे काम आहे. चकलीचं तुम्हाला अगदी मोहन टाकून करता येईल, शेवेचं करता येईल. तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गावाकडे कुरडईचं चीक काढतात, 4 दिवस भिजवलेले गहू असतात, भिजवलेले गहू या स्टीलबेड मध्ये टाका, होतात. याचा स्पीड आहे तो मिक्सरला 20,000 आहे आणि फूड प्रोसेसरला 2,000 आहे. चोथा हा बारीक होत नाहीये, फक्त स्मॅश होतो. आणि तुम्ही गाळून घेतलं की चोथा एका बाजूला आणि चीक एका बाजूला. चिकामध्ये चोथा आणि चोथ्यामध्ये चीक हा प्रकार अजिबात होणार नाहीये. पूर्ण पांढऱ्या शुभ्र कुरड्या करणार. माझ्याकडं काही कस्टमर गावाकडचे आहे, ते कुरडीचा बिझनेस करणारे हे गृहिणी आहे. ओके. तर एक मशीन आहे, दररोज 10 किलोचा चीक काढून ते गृहिणी. काय सांगताय? ओके. मला मी पाहिजे तर त्या गृहिणीचे नंबर देतो. ते गृहिणी कुरडीचा चीक काढून बिझनेस करणार आहे. उडदाचे वडे करताना मिक्सरमध्ये करत असतो आणि मिक्सरमध्ये डायरेक्टली मोटरवरती माउंटिंग मिक्सरवरचं असतं, त्यामुळे पूर्ण फाईन होतं, चिकट वडे होतात, त्याला आकार देत नाही. आणि मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण उडदी वडे करतो त्यावेळेस पाणी टाकून करावं लागतं. पाणी टाकलं तर आकार देता येत नाही आणि पूर्ण बारीक झाला असतो, त्यामुळे चिकट वडे होतात. आपण फूड प्रोसेसरमध्ये करणार आहोत. इथं तुमचा आरपीएम कमी असतो, त्यामुळे तुम्हाला बिना पाण्याचे वडे इथं होतात. तर हे फक्त चालू करून याच्यामध्ये टाकून घ्या. जर तुम्हाला दही वडी करायची असतील तर प्लेन डाळ करून घ्या, आणि मेदूवडा करायचा असेल तर फक्त मिरची आणि थोडंसं मीठ टाकून घ्या. वरती आलेली जी डाळ आहे ती एकदा पुसून घ्या, म्हणजे वर डाळ राहणार नाही, वड्यामध्ये डाळ राहणार. ओके. आणि असं छान थलथलीत होतं. बघा, तयार गोळा निघालाय. तुम्हाला हे उडदाच्या वड्याचं पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल घट्ट, थोडा पाण्याचा हात देऊन आपण सेल करू शकतो. सैल झालेलं पीठ आपण घट्ट नाही करू शकत, पण घट्ट पीठ तुम्ही सेल करू शकता. आणि हे तुम्ही बघू शकता वड्याचं पीठ. पण यात थोडीशी डाळ लागते, परत करू शकतो आपण. पण पाणी घालून ते असं थोडं त्याच्यात ते एअर बबल येतील असं करता येतं. करू शकतो आपण, काही करू शकतो. एकदा परत हे करून घ्या. मला वाटतं ते एक थेंब पाणी घालून बघायला पाहिजे. देऊ का पाणी? मला जरा बघायचंय ते कसं होतं त्याच्यात. अगदी थोडस. सो आपल्याला हवं तसं आपण करून घेऊ शकतो. ओके ओके. येस. तुम्हाला हवं तसं एकदा तुम्ही चेक करू शकता की याच्यामध्ये काय कितपत आपल्याला कशा पद्धतीचं. ओके ओके. नाईस. हा, वाटली डाळाचं पण करू शकतो आपण. त्याच्यामध्ये कैरीची डाळ होईल, वाटली डाळ होईल बिना पाण्याची. सगळ्यात महत्वाचं, याच ब्लेडमध्ये तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू करू शकता. आपण मिक्सरमध्ये केल्यानंतर शेंगदाण्याचे लाडू तोंडामध्ये फिरतात, त्याच्यामध्ये रवाळ होतं आणि गुळ फक्त मिक्स होतो, त्यामुळे अप्रतिम लाडू होतात. इव्हन तुम्ही मराठवाड्यात गेला तर शेंगदाण्याच्या पोळीचं सारण याच्यामध्ये करू शकतो. मिक्सरमध्ये केल्यानंतर पोळ्या थोड्या चिकट होतात, पण इकडं फक्त त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये गुळ मिक्स होतो, त्यामुळे चिकट होत नाही. अप्रतिम शेंगदाण्याच्या पोळीचं इथं तुकडे होतात बेसिकली. अप्रतिम. ठीक आहे. ओके. ग्रेट. ओके ओके. नाईस नाईस. खूप म्हणजे 2 मिनिटं. तुमच्याकडे अजून याच्यात एकच व्हरायटी आहे का अजून? आपण एकच प्रॉडक्ट बनवतो. दर 5 वर्षानंतर लोकांना आपले रिव्ह्यू बघतो, लोकांना काय पाहिजे आहे त्याच्यानुसार आपण चेंज देत असतो. तुमच्या फूड प्रोसेसर मधल्या काही गोष्टी फॅन्टास्टिक आहेत. एक तर त्याचा साईज खूप कॉम्पॅक्ट आहे, नंतर त्याच्या ऍक्सेसरीज खूप अशा नाही आहेत की ज्याचं प्रेशर येईल बायकांना. कारण ऍक्सेसरीज ह्या कुठलाही ईच अँड एवढी एक स्क्रू जरी पडला तरी आम्हीच बनवतो, आम्हीच विकतो, आम्हीच सर्व्हिस देतो. म्हणून आम्ही 38 वर्ष पुण्यामध्ये टिकून आहोत. कुठल्याही कस्टमरची काही कंप्लेंट आली तर आम्ही होम सर्व्हिस. हा, सर्व्हिसचं नाही मी म्हणते की ते इव्हन ते भांडी वगैरे आहेत ना ती कमी आहेत. त्यामुळे जागा, गृहिणीला काय हवं असतं की छोट्या जागेत ते बसलं पाहिजे, तर ते आहे. ब्लेड छोटी छोटी आहेत आणि खूप भापट पसारा नाही आहे की खूप ब्लेड्स आहेत. दुसरं ज्यूस काढता येतो आणि नारळ खोदता येतो, दॅट इज फॅन्टास्टिक. आणि फूड प्रोसेस म्हणजे कणिक पण याच्यात मळता येते. तर हे खरंच खूप कॉम्पॅक्ट आणि चांगलं युनिट आहे. याची किंमत काय आहे आता? आज आपण आता 7,600 किंमत आहे. 7,600 आहे. जनरली आपण बायबॅक ऑफर मध्ये देतो. आमचे जे 38 वर्षामध्ये जे मागचे प्रॉडक्ट आहेत
म्हणजे आपण नवीन व्हर्जन आल्यानंतर जो जुना आहे तर त्याला बायबॅक ऑफर देतो, किंवा दुसऱ्या कंपनीचा असेल तरी आपण कुठलाही फूड प्रोसेसर दिल्यानंतर जनरली 1,000 रुपये लेस करून 6,600 मध्ये देतो. आणि फ्रेश माझा हा डेमो तुम्ही बघून जर मला फोन केला माझ्या नंबरवरती, माझा नंबर आहे 9011022357, आणि एक दुसरा नंबर मी देतोय माझ्या ह्याच्यामध्ये, तर त्या नंबरवर फोन केला की एक स्पेशल डिस्काउंट आपण देणार आहोत या ऑफरसाठी. ओके जनरली कस्टमरला ते का घ्यावं असं वाटेल असं मी त्याला डिस्काउंट देईन. ओके राईट. सो तो त्यांचा नंबर मी तुम्हाला इथे तर देईनच खालती फुटनोटमध्ये, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर असेल, तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कधीही. आणि तुम्ही डेमो तर बघितलेले आहेत, त्यामुळे डिसिजन घेऊ शकता. तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर त्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्ही इथे आलात आणि आमच्या चॅनेलसाठी हे सगळं डेमो करून दाखवलं. माझ्या मैत्रिणींना घरबसल्या हा डेमो बघायला मिळतोय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला हा फूड प्रोसेसर कुठेही महाराष्ट्रभर कुठेही मिळू शकतो. मला फक्त फोन करा, मी कुरिअरला सुद्धा पाठवू शकतो. ओके, थँक्यू सो मच. आमचं 110चं मशीन पण तयार आहे. USA मध्ये जे महाराष्ट्रातले लोक बाहेर जातात त्यांच्यासाठी आपलं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 110चं मशीन नाही मिळत, तर आम्ही 110चं बनवतो. आपल्याकडे 230 वॅटचं आपण इथं वापरतो. आणि अमेरिकेसाठी 110चं मशीन आपल्याला ऑर्डर दिल्यानंतर 2 ते 3 दिवसात मिळू शकतो. अमेझिंग. कारण अमेरिकेतल्या बायकांना हा मोठा प्रश्न येतो. फूड प्रोसेसर 110 वॅट मध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे. याच नंबरला तुम्ही. आणि काय किंमत आहे त्याची? त्याची याच कॉस्टमध्ये ते 7,600 ला मिळू शकतो. ओके, 7,600. यस, थँक्यू सो मच. कारण एकदम तिकडच्या कंट्रीमध्ये गेल्यावर ना आपल्याला माहित नसतं की तिथले कुठले प्रॉडक्ट घ्यायचे.